श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. रक्षाबंधनाच्या दिवशी एक विशेष योगायोग केला जात आहे. 5 राशी भाग्यवान ठरतील. यावेळी रक्षाबंधनाचा सण 5 राशींच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. असे म्हणतात की जेव्हा भाऊ बहिणीचे नाते अधिक दृढ करायचे असते, रक्षाबंधनापेक्षा चांगला दिवस नाही. यावेळी ते थोडे वेगळे आहे. त्यातील काही खूप खास असतात. मित्रांनो, या दिवशी चंद्रग्रहणाचा एक विशेष योगायोगही असतो, जे वर्षातून एकदा घडते. जेव्हा विश्व स्वतःच असे संकेत देते, तेव्हा तुमचे नातेसंबंध उच्च स्तरावर नेण्याची वेळ येते. तुमच्या नातेसंबंधांना बळ देण्यासाठी, एक वेगळा गोडवा भरण्यासाठी. मित्रांनो, 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी 5 राशींच्या लोकांसाठी विशेष योग केले जात आहे. या दिवशी पौर्णिमा तिथी सकाळी 9:48 आहे आणि राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 5:57 ते 9:48 असेल. या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे, जे भारतात दिसणार नाही, त्यामुळे तो स्वीकार्य नाही. रक्षाबंधनाचा सण हा भाऊ बहिणींमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे प्रतीक आहे. ज्योतिषशास्त्रीय समजुतीनुसार रक्षाबंधनाच्या सभोवतालच्या ग्रहांचे स्थान सर्व 12 राशींवर वेगवेगळे परिणाम करू शकते. 5 राशींसाठी व्यवसाय, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक आनंद आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ सकारात्मक असू शकतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या 5 भाग्यवान राशींबद्दल बोलणार आहोत. त्यांच्यासाठी 28 ऑगस्ट नंतर हळूहळू परिस्थिती बदलू शकते. पण मित्र निश्चितपणे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहतील. या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणती राखी विशेष मानली जाते हे जाणून घेऊया. आणि जर तुमची राशी त्यापैकी असेल तर कमेंटमध्ये जय श्री गणेश नक्की लिहा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा. पहिला, मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा काळ उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा आणू शकतो. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. भावंडांमधील कोणताही गैरसमज दूर होऊ शकतो. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला कुटुंबाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मेहुण्याबरोबरच्या नात्यात गोडवा असेल आणि कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. विशेष गोष्ट अशी आहे की यावेळी तुम्हाला अचानक अशी संधी मिळू शकते ज्याची तुम्हाला अपेक्षा नव्हती. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आणि जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक असू शकतो. मिथुन ही दुसरी भाग्यवान राशी आहे. मिथुन राशीसाठी रक्षाबंधनाचा हा दिवस नातेसंबंध आणि नशीब या दोन्हींच्या दृष्टीने महत्त्वाचा असू शकतो. जर एखाद्या गोष्टीबद्दल कुटुंबात बराच काळ तणाव असेल तर संभाषणाद्वारे परिस्थिती सुधारू शकते. तुम्हाला तुमच्या भावाकडून किंवा बहिणीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. याशिवाय जे लोक नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना येणाऱ्या काळात नवीन मार्ग दिसू शकेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा काळ चांगला असू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची किंवा कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात कोणत्याही शुभ कार्याचे नियोजन केले जाऊ शकते. भावाकडून मिळालेला पाठिंबा भविष्यातील कोणतीही योजना पुढे नेण्यात मदत करू शकतो. हा काळ विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास वाढवणारा देखील ठरू शकतो. तिसरे भाग्यवान चिन्ह सिंह आहे. या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन विशेष शुभ मानले जाते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कामाच्या क्षेत्रात लोक तुमच्या मेहनतीकडे लक्ष देतील. तुमच्यात पुन्हा काहीतरी मोठे करण्याची इच्छा असू शकते. जे लोक बऱ्याच काळापासून एखाद्या कामामुळे चिंतित होते त्यांना दिलासा मिळू शकतो. जर तुम्ही नोकरी करण्याचा विचार करत असाल तर नवीन संधी तुमच्या मार्गात येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही व्यवसायात असाल तर जुना संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची ओळख आणि आदर वाढू शकतो.
नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन संपर्कातून फायदा होऊ शकतो. भावंडांशी संबंध दृढ होतील आणि कुटुंबात सलोखा राहील. चौथे भाग्यवान चिन्ह म्हणजे तूळ. आजच्या अंदाजात सर्वात खास मानल्या जाणाऱ्या रकमेबद्दल आता बोलूया. हा तुला आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी 28 ऑगस्टची वेळ अनेक बाबींमध्ये बदल दर्शवू शकते. नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाल्यास कुटुंबात प्रेम आणि सहकार्य वाढू शकते. मेहुण्याशी असलेला जुना गैरसमज दूर होऊ शकतो. जर कोणाशी तरी संवाद बंद असेल तर पुन्हा संपर्क साधण्याची शक्यता आहे. पण हे फक्त नातेसंबंधांपुरते मर्यादित नाही. वृषभ राशीच्या लोकांना पैसे आणि कामाच्या क्षेत्रात नवीन संधी देखील दिसू शकतात. तुळ राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन हे कौटुंबिक आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून चांगले असू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेले कोणतेही काम पुढे जाऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळतील. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. कन्या हे 5वे भाग्यवान चिन्ह आहे. आता ती रक्कम येते जिची अनेक लोक वाट पाहत असतील. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी 28 ऑगस्टच्या दिवसाला विशेष महत्त्व असू शकते. भूतकाळात केलेल्या मेहनतीचे परिणाम हळूहळू समोर येऊ शकतात. आयुष्यात एकीकडे जबाबदाऱ्या असतील तर दुसरीकडे संधीही वाढतील. रक्षाबंधनाच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. दीर्घकाळापासून केलेल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकतो. व्यावसायिकांना नफा मिळवण्याच्या नवीन संधी देखील मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुमच्या योजना यशस्वी करण्यात मदत करू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित चिंता कमी होऊ शकते. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणींचे संबंध दृढ होतील आणि कुटुंबाचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. कन्या राशीसाठी सर्वात मोठा बदल हा असू शकतो की तुम्ही जुनी भीती मागे सोडून नवीन निर्णय घेण्यास सुरुवात कराल. जे बऱ्याच काळापासून एखाद्या योजनेबाबत गोंधळलेले होते त्यांना आता दिशा मिळू शकते. मित्रांनो, आता या 5 राशींव्यतिरिक्त रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक राशीच्या व्यक्तीने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हेही जाणून घेऊया. रक्षाबंधन हा मुख्यतः नात्यांचा सण आहे. त्यामुळे तुमची राशी या 5 राशींमध्ये नसली तरी निराश होण्याचे कोणतेही कारण नाही. ग्रहांची स्थिती कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा अंतिम निर्णय घेत नाही. तुमचे प्रयत्न, तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमचे नातेसंबंध हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात. या दिवशी सर्वप्रथम आपल्या भावंडांना मनापासून शुभेच्छा द्या. राखी बांधताना फक्त परंपरा म्हणून राखी बांधू नका, तर मनापासून एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याचा संकल्प करा. बहिणीने भावाला राखी बांधताना तिलक लावणे, अक्षता लावणे, आरती करणे आणि मिठाई देणे ही अनेक कुटुंबांमध्ये प्रचलित परंपरा आहे. भावानेही बहिणीच्या सुरक्षिततेसोबत तिच्या स्वप्नांना आणि निर्णयांना पाठिंबा देण्याचा संकल्प करावा. कारण संरक्षण म्हणजे फक्त संकटापासून वाचणे नाही, तर समोरच्या व्यक्तीला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करणे देखील आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न आहे. 28 ऑगस्टचे आंशिक चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. उपलब्ध पंचांग माहितीनुसार भारतात सूतक लागू होत नाही. त्यामुळे ग्रहणाच्या भीतीमुळे रक्षाबंधनाचा सण टाळण्याची गरज नाही. तरीही आपल्या घरची परंपरा किंवा स्थानिक पंचांगानुसार काही विशेष नियम असतील तर ते पाळू शकता. मित्रांनो, ग्रहण हा वैज्ञानिकदृष्ट्या पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीमुळे होणारा खगोलीय प्रकार आहे. धार्मिक परंपरांमध्ये त्याला वेगवेगळे आध्यात्मिक अर्थ देखील दिले गेले आहेत. त्यामुळे वैज्ञानिक तथ्य आणि धार्मिक श्रद्धा यांच्यातील फरक समजून घेणेही महत्त्वाचे आहे. आता रक्षाबंधनाच्या दिवशी
कोणता साधा आध्यात्मिक संकल्प करता येईल ते पाहूया. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा. आपल्या आईवडिलांना आणि कुटुंबातील मोठ्यांना नमस्कार करा. त्यानंतर आपल्या भावंडांसाठी मनापासून शुभेच्छा द्या. जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. एखाद्या गरीब मुलाला शैक्षणिक वस्तू द्या. एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा. कारण रक्षाबंधनाचा खरा अर्थ केवळ एका व्यक्तीच्या मनगटावर धागा बांधणे नाही, तर आपल्या आयुष्यातील नात्यांचे महत्त्व समजून घेणे आहे. मित्रांनो, या दिवशी एक गोष्ट नक्की करा. आपल्या भावंडाला मनापासून एक वाक्य सांगा. तू माझ्यासाठी महत्त्वाचा किंवा महत्त्वाची आहेस आणि कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी आहे. कदाचित हे वाक्य तुमच्या भावंडांच्या मनात वर्षानुवर्षे राहील. जर तुमच्या भावंडांशी काही कारणाने वाद झाला असेल तर रक्षाबंधन हा अहंकार बाजूला ठेवण्याचा दिवस ठरू शकतो. पहिला फोन तुम्ही करा. पहिला मेसेज तुम्ही करा. कारण नात्यात कोण जिंकलं हे महत्त्वाचं नसतं, नातं टिकून राहिलं का हे महत्त्वाचं असतं. आता पुन्हा एकदा त्या 5 राशींची नावे लक्षात ठेवूया. मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि कन्या. या राशींसाठी रक्षाबंधनाचा काळ ज्योतिषीय दृष्टिकोनातून सकारात्मक मानला जात आहे. मेष राशीसाठी नवीन संधी आणि कुटुंबाचा आधार. मिथुन राशीसाठी संवाद आणि आर्थिक संधी. सिंह राशीसाठी आत्मविश्वास आणि कामातील प्रगती. तूळ राशीसाठी नातेसंबंध आणि नवीन संधी. तर कन्या राशीसाठी मेहनतीचे परिणाम आणि नवीन दिशा असे संकेत मानले जातात. पण लक्षात ठेवा मित्रांनो, भाग्याचे दरवाजे उघडण्यासाठी फक्त ग्रहांची वाट पाहू नका. तुमच्या हातात आलेली संधी ओळखा. तुम्ही नोकरी शोधात असाल तर अर्ज करा. व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहकांशी संपर्क करा. कुटुंबात समस्या असेल तर संवाद साधा. पैसे कमी असतील तर खर्चाचे नियोजन करा आणि मनात भीती असेल तर छोट्या पावलाने सुरुवात करा. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही भावंडाला दिलेली राखी काही दिवसांनी कदाचित हातातून निघून जाईल, पण त्या राखीमागचा विश्वास आयुष्यभर टिकू शकतो. म्हणून यावर्षी रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीने साजरे करा. फक्त फोटो काढू नका, आठवणी तयार करा. फक्त भेटवस्तू देऊ नका, वेळ द्या. फक्त राखी बांधू नका, नातं मजबूत करा. आणि जर तुमची राशी मेष, मिथुन, सिंह, तूळ किंवा कन्या असेल तर या काळात तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक नवीन संधीचा सकारात्मक विचार करा. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा वास्तववादी विचार करा. शेवटी एवढेच सांगायचे आहे की नशीब बदलण्याची सुरुवात अनेकदा एखाद्या मोठ्या चमत्कारातून होत नाही, ते एका छोट्या निर्णयातून होते. एखाद्याला माफ करण्यापासून होते. एखाद्याशी पुन्हा बोलण्यापासून होते. चुकीची सवय सोडण्यापासून होते. नवीन काम सुरू करण्यापासून होते आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यापासून होते. या रक्षाबंधनाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला नव्याने जपा. तुमच्या भावंडांच्या चेहऱ्यावर हसू आणा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि स्वतःच्या आयुष्यातील पुढचे पाऊल सकारात्मकतेने टाका. जर तुमची राशी या 5 राशींमध्ये असेल तर कमेंटमध्ये तुमची राशी आणि जय श्री गणेश नक्की लिहा. आणि तुमच्या भावाला किंवा बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित हा व्हिडिओ पाहून तुमच्यातील एखादा जुना गैरसमज दूर होईल आणि नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचा गोडवा निर्माण होईल. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान श्री गणेश, महादेव आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती, प्रेम, आरोग्य आणि समृद्धी नांदो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुमच्या भावंडांचे नाते सदैव प्रेमाने आणि विश्वासाने मजबूत राहो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.